नमस्कार. परखड मतमध्ये आपलं स्वागत. आज दिनांक 9 सप्टेंबरच्या स्थगनादेशानंतर 3 महिन्यानंतर म्हणजे 9 डिसेंबर 2020 रोजी मराठा आरक्षण स्थगितीचा आदेश रद्द व्हावा या आशयाचा महाराष्ट्र सरकारतर्फे शासन दाखल केलेला अर्ज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला होता. 4-5 दिवसांखाली याच्याविषयी प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या प्रसारित करण्यात आल्या होत्या. अशोक चव्हाणांनी, जे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आहेत, त्यांनी ही बातमी अधिकृतरित्या ट्विटरद्वारे प्रसारित केली आणि त्याच्यानंतर मराठा आरक्षण स्थगिती जी आहे ही उठणार. शेवटी मराठा विद्यार्थ्यांना आणि तरुणांना न्याय मिळणार. मराठा तरुणांना आणि विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची सरकारची मनोभूमिका आहे. अशा प्रकारच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या. वारंवार हे सांगून झालेलं आहे की मराठा आरक्षणाच्या स्थगनादेशामध्ये आता कुठला बदल होणं नाही, न ते सरकारला कळत नाही, अशा ती बाब नाही आहे. आणि मराठा आरक्षणाचे जे पुरस्कर्ते, जे वारंवार मराठा आरक्षणाविषयीच्या चर्चा टी व्हीमध्ये किंवा वृत्तपत्रांमध्ये, ट्विटरद्वारे, फेसबुकवर वेगवेगळ्या मुलाखती देऊन किंवा आपलं मतप्रदर्शन करून मराठा आरक्षणाविषयीचं चर्चा सत्र सुरू राहावं यासाठी खूप प्रयत्न करणारे लोक आहेत. मराठा आरक्षणाला मिळालेलं जे स्थगिती आहे, ती स्थगिती आम्हाला मान्य आहे अशा अर्थाचं सरकारतर्फे कधीही एकही वाक्य प्रसारित झालं नाही. कुठल्या मंत्र्यांनी तसं प्रतिपादन केलं नाही. मराठा समाज जर विस्तृत जर बघायला गेलं तर मराठा समाजाचा विचार करताना एक बाब अशी की गेल्या किमान 4 वर्षांपासून, म्हणजे मराठा आरक्षण 2018 मध्ये जाहीर झाल्याच्या 2 वर्ष आधीपासून मराठा समाजामध्ये ह्या आरक्षणाबाबत जी उत्सुकता आहे, जे कुतूहल आहे, त्या कुतूहलाचं रूपांतर वेगवेगळ्या भावनांमध्ये झालं. भावभावनांमध्ये कधी राग म्हणून आलं, ते कधी अजून कुठली भावना, कधी विजयाची भावना, कधी त्याच्यातून उत्पन्न होणारा काय जे भावना असतील, ह्या सर्वांमध्ये कुठंतरी विवेकाचा अभाव असा की आरक्षण का दिलं गेलं, त्याच्या मागची भूमिका काय होती, आरक्षणाची मराठा समाजाला गरज होती का, याच्याविषयी चर्चा कुठेही झाली नाही. मराठा समाजाला हक्क म्हणून आरक्षण मिळावं असं एक चर्चा विषय तयार केला गेला. परिस्थिती अशी झाली होती की आरक्षण जेव्हा लागू केलं तेव्हा कोणीही त्या आरक्षणाला विरोध केला नाही. जे कुठले न्यायालयासमोर ज्या लोकांनी याचिका सादर केल्या त्यांना कुठलं पाठबळ नव्हतं. पण मुळात हे आरक्षण अवैध होतं किंवा हे आरक्षण घटनाबाह्य होतं, ही दिसती परिस्थिती होती. त्याच्यावर स्थगनादेश आला नाही. सगळं झाल्यानंतर जेव्हा हायकोर्टाने हे आरक्षण वैध ठरवलं, त्याच्यानंतर शासनाने तुंबलेली भरती प्रक्रिया सुरू केली. असं की 72,000 जागा MPSC तर्फे, इतर ज्या रिक्रुटिंग एजन्सीज आहेत किंवा इतर जे स्वायत्त विभाग आहेत, गव्हर्नमेंटचे अंडरटेकिंग्स, शासनाच्या अंगीकृत संस्था, त्यांच्यातर्फे होणाऱ्या भरतीमध्ये मराठा आरक्षणाचा अंतर्भाव करूनच त्या भरती प्रक्रिया सुरू होतील, यासाठी प्रक्रिया तुंबलेल्या होत्या. 2019 मध्ये सर्व शिक्षणाच्या सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये मराठा आरक्षणाचा अंतर्भाव झाला. त्यामुळे कोणाचं नुकसान झालं, कोणाचा फायदा झाला, ही गैरलागू. 2020च्या वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशांमध्ये सुद्धा मराठा आरक्षणाचा अंतर्भाव झाला. आणि त्यानंतर जेव्हा प्रकरण सुनावणीला आलं तेव्हा कोर्टामध्ये
असं प्रतिपादन करण्यात आलं की वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशांचे प्रवेश संपलेले आहेत, त्याच्यामुळे आता आरक्षणाची गरज नाही. तेव्हा ज्येष्ठ विधिज्ञ श्री अरविंद दातारांनी मुद्दा उपस्थित केला की जर स्थगिती नाही दिली तर इतकी प्रचंड प्रमाणावरची नोकर भरती मराठा आरक्षणाचा अंतर्भाव करून करण्यात येईल. सर्वसाधारण 9,500 जागा तर MPSCच्याच ज्या 72,000 जागांपैकी 9,500 पेक्षा जास्त जागा मराठा प्रवर्गाला आरक्षणामध्ये गेल्या असत्या. ह्या परिस्थितीचा विचार करून 2020-21च्या शैक्षणिक प्रवेशांमध्ये आणि नोकर भरतीमध्ये इतप्पर मराठा आरक्षणाचा अंतर्भाव करू नये या 2 स्वरूपामध्ये स्थगनाचा आदेश दिनांक 9 सप्टेंबर रोजी पारित झाला. आणि हा जो आदेश होता हा काय असा एक पानी दोन पानी असा आदेश नव्हता. याच्यावर बऱ्याच लोकांनी, ज्या विधिज्ञांनी जे जे कायद्याचं प्रतिपादन केलं त्या सर्व मुद्द्यांचा परामर्श घेऊन सर्वोच्च न्यायालयाने स्थगितीचा आदेश केला होता. आजच्या स्थगिती रद्द करण्याच्या आदेशाच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ही गोष्ट स्पष्ट केली की आम्ही आरक्षणाला दिलेली स्थगिती या गोष्टीचा विचार करून दिलेली आहे की जर स्थगिती न दिली तर नोकर भरतीवर त्याचा काय परिणाम होईल. म्हणजे सुप्रीम कोर्टाला हे माहिती होतं की आरक्षणाला जर स्थगिती दिली नाही तर काहीतरी अन्यायकारक होईल, की जर असं झालं की उद्या मराठा आरक्षण रद्द झालं तर ज्या लोकांना आरक्षणावर नियुक्त्या दिलेल्या आहेत त्यांचं काय हा प्रश्न उद्भवेल. हे स्पष्ट असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या 22 पानी निकालपत्रामध्ये आहे. जणू काही याचा विचारच केला गेला नाही या गोष्टीचा. या भूमिकेमध्ये आजचे जे अर्ज होते त्या अर्जांवर सुनावणी झाली आणि पुन्हा त्याच त्या मुद्द्यांची चर्चा. तमिळनाडूमध्ये आरक्षण 69% आहे, EWSचं आरक्षण 50%च्या पेक्षा वरच्या मर्यादेचं आहे. इंदिरा साहनीमध्ये जी 50%ची मर्यादा आहे ती कपोलकल्पित आहे, किंवा इंदिरा साहनीमधली 50%च्या मर्यादेचा इतका बाऊ करण्याची गरज नाही. ती 50%ची मर्यादा राज्य शासन त्यांच्या धोरणाप्रमाणे वाढवू कमी करू शकतं. हे तर्कवितर्क मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ आज मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ असलेल्या फौजेमध्ये अभिषेक मनु सिंघवी नावाचे ज्येष्ठ कायदेतज्ञ ते सुद्धा होते. म्हणजे मुकुल रोहटगी, परमजीत सिंग पटवालिया, कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, रावत नावाचे एक वकील साहेब, ह्या सर्व वकिलांनी कायद्याच्या वेगवेगळ्या बाजूंनी मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती कशी चूक आणि त्या आरक्षणाच्या स्थगितीमुळं महाराष्ट्रामध्ये कशी परिस्थिती उत्पन्न झालेली आहे आणि मग महाराष्ट्र सरकार काय काय करू इच्छितं त्याच्याविषयी एक असं सांगण्यात आलं मुकुल रोहटगींतर्फे की 2185 काही पदभरती रुकलेली आहे म्हणे. म्हणजे जी मराठा आरक्षणाचे लाभान्वित जे लोक 2185ची यादी कुठेतरी असेल ती, त्या 2185 लोकांना आम्हाला सुपर न्युमररी पोस्ट क्रिएट करून सामावून घ्यायचं आहे राज्य शासनाला, असं प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयासमोर करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की तो करदात्याला ते अधिकचा भार होईल. टॅक्स पेयर विल बी बर्डन्ड, एक्सचेकर विल बी बर्डन्ड. तर म्हणे की शासनाची ती तयारी आहे, तशी परवानगी द्यावी. अर्थात न्यायालय या गोष्टींमध्ये परवानगी देणार न देणार कोण झालं तो विषयच नव्हताच. सुपरन्युमररी सीट्स क्रिएट करण्याचं हे काही लोकांनी हे उचलून धरलेलं आहे म्हणून प्रतिपादन करावं लागतं. हे सुद्धा एक दुर्दैव आहे की जो विषय आज कोर्टासमोर चर्चेला नाही तो सुपरन्युमररी सीट्सचा विषय सुद्धा आज चर्चेला आणला गेला, जेणेकरून की फक्त मराठा समाजाला भासवायचं की सरकार तुमच्यासाठी सतत प्रयत्नशील. अरे प्रयत्नशील कशासाठी आहे तुम्ही? दिशाभूल करायसाठी प्रयत्नशील आहे, अर्धे सत्य पसरवण्यासाठी प्रयत्नशील आहे. सर्वोच्च न्यायालयासमोर
ज्या वकिलांनी सुनावणी केली, स्थगितीचा आदेश पारित होत्या वेळी त्यांनी काय सर्व अभ्यास केला नव्हता? हे जे चाललंय ना की हे स्थगनादेश रद्द व्हावा, याच्यामध्ये कुठंतरी त्या स्थगनादेशाच्या वैधतेविषयी शंका उपस्थित करावी, हा जो एक असं म्हणू की तितक्याशा सुशिक्षित नसलेल्या लोकांमध्ये गैरसमज पसरवण्यात जे आरक्षणाचे पुरस्कर्ते यशस्वी झालेले की हा मराठा समाजावर अन्याय, आरक्षणाला स्थगिती म्हणजे असं नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा न्याय आहे का अन्याय आहे हा प्रश्न नसतो. त्या निकालाची अंमलबजावणी व्हावीच लागते. शासनाला वाटलं न वाटलं तरी त्याची अंमलबजावणी आज नाही उद्या होणारच आहे. ही दिसती गोष्ट या ज्येष्ठ विधिज्ञांच्या फौजेनी सरकारला सांगितली नाही. आणि हे जे लावून धरणार आहेत ना ते मराठा समाजाची हितैषी नाहीत. आज ह्या स्थगनादेशाच्या रद्द होण्याच्या अर्जावर सुनावणी होऊन सर्वोच्च न्यायालयाने ती स्थगिती रद्द करण्यास नकार दिल्यानंतर सुद्धा आवाज येत आहेत म्हणे की आम्ही नवीन प्रकारचा अर्ज करू, आम्ही एक सर्वस्वी नवा काहीतरी प्रयत्न करून मराठा तरुणांना आणि मराठा विद्यार्थ्यांना कसा न्याय मिळेल ह्यासाठी प्रयत्न. म्हणजे काय की तो जो स्थगनाचा आदेश झालेला आहे त्या स्थगितीचा अंमल होऊ नये, त्या स्थगितीचा परिणाम प्रभावित झालेल्या मराठा विद्यार्थ्यांवर होऊ नये, ज्या लोकांना आरक्षणाचा लाभ मिळाला असता त्यांना पुढेही मिळावा आणि त्यासाठी स्थगनाचा आदेश जो आहे तो रद्द व्हावा किंवा त्याच्यामध्ये काही दुरुस्ती व्हावी, अशा प्रकारचा आजचा सर्वोच्च न्यायालयासमोरचा अर्ज होता. त्याच्या पुष्ट्यर्थ राज्य सरकारतर्फे दिनांक 7 एक शपथपत्र सादर करण्यात आलं. ज्या शपथपत्रामधली माहिती खोटी असावी की ते शपथपत्र असं होतं की फला शैक्षणिक प्रवेश रखडलेले आहेत, बिस्ता नौकर भरती थांबलेली आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं नौकर भरती आम्ही थांबवली नाही. आम्ही सांगितलं की ती नौकर भरती मध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही. आणि जेव्हा असं सांगण्यात आलं की यामुळे इतक्या लोकांच्या नोकरीच्या आशेवर पाणी फिरतंय, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आम्हाला या गोष्टीचा विचार होता. जेव्हा आम्ही स्थगनादेश दिला तेव्हा स्थगनाचा आदेश न दिला तर रोजगारावर काय परिणाम होईल या गोष्टीचा विचार करूनच तो आदेश पारित करण्यात आला होता. 22 पानांच्या आदेशामध्ये सर्व गोष्टींचा उहापोह केलेला आहे, पण ह्याच्याकडं जाणून बुजून दुर्लक्ष करायचं आणि ह्याच्याकडं समाजाचं लक्ष पसरू द्यायचं नाही. अजूनही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अर्थ काय आहे ह्याचं सरकारतर्फे कुठेही जाहीर झालेलं नाही काही. एक दुसरं, शासनाने आदेशाचा अंमल केलाय. 11वीच्या प्रवेश प्रक्रिया ज्या रखडल्या होत्या त्या 2 आठवड्यापूर्वी सुरू झाल्या. दिवाळीमध्ये MSCBची एक एजन्सी कुठली तरी महाजेनको का महाडिस्कॉम कुठल्या तरी एका एजन्सीमध्ये ऊर्जा मंत्र्यांनी असं जाहीर केलं की मराठा आरक्षणाचा अंतर्भाव न करता इतर लोकांना आम्ही नियुक्त्या देऊ. उच्च न्यायालयामध्ये तलाठीच्या पदभरतीसाठी उद्भवलेल्या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाने असा आदेश केला की मराठा उमेदवार सोडून इतर उमेदवारांना नियुक्तीपत्र तलाठ्याच्या बाबतीत देण्यात यावेत. म्हणजे तलाठी संवर्गाच्या नियुक्त्या जारी कराव्यात मराठा आरक्षणाचा अंतर्भाव न करता. मराठा आरक्षणाच्या लाभार्थ्यांना तशा नियुक्त्या देऊ नयेत अशा अर्थाचं उच्च न्यायालयाने आदेश केला. मेडिकल ॲडमिशन्सच्या बाबतीत प्रवेश प्रक्रियेच्या बाबतीमध्ये आम्हाला EWS म्हणून आरक्षण द्या असं काही लोकांनी केलेल्या याचिकांवर सकारात्मक निर्णय देऊन कोर्टाने असं सांगितलं की मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीमुळे मराठा प्रवर्ग खुल्या वर्गात आलेला आहे, त्यांना EWSने लाभान्वित होता येईल. पात्र जर ते असतील तर त्यांना EWSचा लाभ द्यावा अशा अर्थाचा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निकाल दिला. म्हणजे 2 बाबतीत खंडपीठाने निकाल दिला, त्यामुळे मराठा आरक्षणाची स्थगिती ती अंमलात आली.
राज्य शासनातर्फे प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या 11वीच्या, तिथं मराठा आरक्षणाची स्थगिती अंमलात आली. MBA आणि इतर प्रोफेशनल कोर्सेसचे ॲडमिशन्स कॅप राऊंड्स परवाच्या दिवशीपासून सुरू झालेले आहेत. तिथं मराठा आरक्षणाच्या स्थगनाचा आदेश अंमलात आला. ह्या सर्व बाबी असताना आता तो स्थगनाचा आदेश रद्द करावा ही भूमिका घेऊन जेव्हा सरकार जातंय, तर याच्या मागे फक्त एवढं की सरकारला हे स्पष्ट सांगायची आजही इच्छा नाही की मराठा आरक्षणाचा जी स्थगिती मिळालेली आहे ती कायम राहणार आहे. ते आज सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आता स्थगितीचा प्रश्न नाही. अंतिम सुनावणी दिनांक 25 जानेवारीच्या आठवड्यामध्ये, म्हणजे 27 जानेवारीपासून अंतिम सुनावणी मराठा आरक्षणाच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयामध्ये होईल. तुर्तास इतकं की प्रवेश प्रक्रियेमध्ये 2021 साठी स्थगिती आहे. कुठल्याही नियुक्त्या देताना मराठा आरक्षणाआधारे त्या नियुक्त्या देऊ नये असं सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आजही कायम आहे. स्थगिती रद्द व्हावी यासाठीच्या अर्जावर आज सर्वोच्च न्यायालयाने कुठलाही आदेश पारित केला नाही. ते अर्ज निरस्त झाल्यासारखे. स्पीकिंग ऑर्डर काय यायची ती त्याच्याविषयी आज अजून जी सुनावणी झाली त्याचे जे रिपोर्ट्स आले त्याच्यावरून हे सांगणं सगळं की जे मुद्दे प्रसारमाध्यमांमध्ये चर्चिले गेले, म्हणजे तमिळनाडूमध्ये कसं काय सुपरनुमरसी सीट्स आहेत, EWSचं आरक्षण 50% पेक्षा जास्त आहे तरी त्याला कसं काय संमती दिली, त्याला कसं काय स्थगिती दिली नाही, इंदिरा साहनीमध्ये 50%ची मर्यादा ही कपोलकल्पित आहे, ती मर्यादा राज्य शासनाने पाळावीच असं काही नाही. राज्य शासनाला हा अधिकार आहे की एखाद्या प्रवर्गाला सामाजिक व शैक्षणिकरित्या मागासवर्गीय ठरवावं. मराठा अजून हे फार खास आहे की मराठा प्रवर्गाला इतर मागासवर्गीयातून आरक्षण दिलेलं नाही, त्यांच्यासाठी एक वेगळा प्रवर्ग तयार केला गेला, मग म्हणून स्थगिती नाही द्यायची. एका न्यायमूर्तींनी असा प्रश्न विचारला की अंतरिम स्थगिती देऊ नये असा काही कायदा आहे का? आणि मग प्रतिपादन केलं गेलं की एकदा प्रकरण घटनापीठाला वर्ग केल्यानंतर कुठला आदेश देऊ नये असा प्रेसिडेंट आहे किंवा असे न्याय निर्णय आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की या सर्व बाबींचा आम्ही विचार केलाय. त्या 22 पानी निकालामध्ये या सर्वच्या सर्व बाबी आज ज्या कोर्टासमोर मांडण्यात आल्या, शिवाय तमिळनाडूचं व्हेरी हॅपीली तमिळनाडू वॉज नॉट मेन्शन्ड इन द आर्ग्युमेंट्स प्रायर टू द स्टे बीइंग ग्रांटेड. आणि आता अशी संभावना त्या आदेशाची की तो आदेश अन्यायकारक आहे, तो आदेश अन्यायकारक नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती न्याय किंवा अन्याय असण्याचा प्रश्न नाही, तो एक न्याय निर्णय आहे. त्या न्याय निर्णयाचा अंमल होणंच आहे. याच्या आधी केलेल्या वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये मी असं सांगितलं होतं की आरक्षणाची स्थगिती उठणं नाही. आज प्रकरण जेव्हा सुनावणीला लागलं त्याच्यानंतर जी काय अर्धा पाऊण तास तासभर ज्या काही चर्चा झाल्या असतील त्या चर्चेचा मतितार्थ असा की मराठा आरक्षण का लागू व्हावं ह्याच्या पुष्ट्यर्थ जे काही किंवा मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ जे काही बोलल्या गेलं त्या सगळ्यांची आज पुनरुक्ती सर्वोच्च न्यायालयासमोर झाली. सर्वोच्च न्यायालयाने ते सगळं ऐकून घेतलं आणि सांगितलं की हे सर्व मुद्दे विचाराधीन आहेत आणि हे सर्व मुद्दे विचारात घेण्यात येतील, पण ते सर्व अंतिम सुनावणीत होईल. तुम्हाला जे काय म्हणायचे ते लेखी स्वरूपात द्या. तुम्हाला कुठल्या कागदपत्रांवर विसंबून तुमचे युक्तिवाद करायचे त्या सगळ्या कागदपत्रांचं एक कंपायलेशन करून द्या. त्या अर्थाचं सगळ्या कागदांचं एकत्रीकरण होऊन मग ते सुप्रीम कोर्टासमोर जाईल. आज घटनापीठाकडं प्रकरण पहिल्यांदा आलं होतं. हे घटनापीठ आज पहिल्यांदा बसलं होतं आणि घटनापीठाला या प्रकरणाची सखोल माहिती नाही, त्याच्यामुळं आम्ही आज कुठलाही आदेश पारित करणार नाही. मग सांगण्यात आलं की याच्यावर फिजिकल हिअरिंग हा एकच उपाय आहे, व्हर्च्युअल हिअरिंग घेऊ नये, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी सुनावणी होऊ नये. सरकारने सुप्रीम कोर्टाने सांगितलं ठीक आहे,
25 जानेवारी नंतरच्या आठवड्यामध्ये हे प्रकरण करा, हे प्रकरण ठेवा. आणि तेव्हा जर यदा कदाचित कोविडची परिस्थिती बदलली, फिजिकल हिअरिंग सुरू झाल्या, तर तेव्हा ते प्रकरण लागेल हिअरिंगला 5 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर, कॉन्स्टिट्यूशनल बेंचसमोर, संविधान पीठासमोर. तुर्तास मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती कायम राहील. जाता आता इतकं की मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीचा अंमल शासनातर्फे करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांनी तसा अंमल होऊन आम्हाला EWSचा लाभ मिळावा यासाठी याचिका दाखल केलेल्या आहेत. इतर काही पक्षकारांनी EWSच्या मराठा लोकांना लाभ मिळावे यासाठी काही केसेस दाखल केलेल्या आहेत. मराठा आरक्षणाची स्थगिती आता राहण्यासारखी आहे. मराठा आरक्षणाच्या स्थगितीवर सरकारतर्फे सुद्धा अंमल झाला आहे. त्याच्यामुळे सरकार आता वेगळी भूमिका घेऊ शकत नाही. दुसऱ्या कुठल्याही प्रकारचा अर्ज करण्याची बाब नाही. तर आता लक्ष अंतिम सुनावणीकडे. आणि एकच सांगणं पुन्हा एकदा की मराठा तरुणांनी, पालकांनी, विद्यार्थ्यांनी आता मराठा समाजाचा अंतर्भाव खुल्या प्रवर्गात असल्यामुळे त्यांना EWSने लाभान्वित करावे अशा अर्थाचा एक लढा उभारला पाहिजे. त्यासाठी न्यायालय ही योग्य पाऊल आहे. न्यायालयात जाऊन दाद मागावी, कारण सरकार आता काही करेल अशी आशा उरलेली नाही. सरकारने आत्तापर्यंत टाळाटाळ केली, जे काय करायचं ते केलं. एकदा स्थगनादेश रद्द व्हावा म्हणून जी सुनावणी झाली त्याच्यामध्ये काय झालं आपल्याला माहिती आहे. आज सुद्धा सरकारला कुठल्याही प्रकारचा दिलासा दिला नाही. मराठा आरक्षणाच्या स्थगितीला रद्द करण्यासाठी कुठलाही आदेश आम्ही देणार नाहीत असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय. त्याच्यामुळं आता अंतिम सुनावणीकडे 25 जानेवारीच्या आठवड्यामध्ये कदाचित अंतिम सुनावणी होईल. कारण कोविडची परिस्थिती आजही की कोविडची परिस्थिती नाही माहिती, फिजिकल हिअरिंग सुरू होतील न होतील. तुर्तास मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी, परखड मतसाठी आपण हे ऐकून घेतलं. धन्यवाद. थँक्यू.